हॅलो, मी आज तुम्हाला सिंह आणि हत्ती याची गोष्ट सांगणार आहे. एकदा जंगलच्या राजा बब्बर सिंह शिकारासाठी बाहेर पडला होता शिकाराच्या शोधेत. पण तिथे त्याला एक सुद्धा शिकार मिळाला नाही. तर मग तो विचार करतो, अरे आजचा तर दिवसच खराब आहे, मला एक पण शिकार मिळाला नाही. पण जरा त्याला एक तिथे पडलेली हड्डी दिसली. तर मग त्याने विचार केला, आज मोठ्या हड्डीला खाऊनच आपल्याला काम चालवायला लागेल. म्हणून तो जसं त्या हड्डीला खातो तसं त्याला व्हायला लागतं. तर मग तो त्याला दुखतं, तर तो दुखाने उडू लागतो. अरे कोई हड्डी करा, मला खूप दुखतंय. तर मग त्याला सुरुवातीला मदतीसाठी कोणीच दिसत नाही. मग तो झाडापाशी लपून बसतो झाडांच्या बागेत. आणि मग तिथून कोल्हीन जात असते. कोल्हींना बघून सिंह बाहेर येतो झाडाच्या मागून. तर मग कोल्हींना समजतं की आता आपण सिंहाच्या जाळ्यात फसलोय, आता आपण काही वाचू शकत नाही. म्हणून तिथं तर म्हणते की मला जाऊ द्या सिंह महाराज, माझे छोटे छोटे पोरं आहे, तेव्हा जेव्हाच बघत असते तुम्ही तर दयाळू महाराज आहेत, माझ्यावर दया करा. सिंह महाराज म्हणतात, नाही, अरे मी तुझा शिकार करू शकत नाही. कोल्हीन वरची फक्त एक छोटीशी मदत करून द्या. कोल्हीन विचारते की जंगलच्या राजा सिंहाला बाजासारखी कोल्हींची क्या मदत पाहिजे. तर मग सिंह म्हणतो, आज शिकार शोधता एक हड्डीवाज घशात अडकली आहे आणि ते खूप दुखते आहे, तू मदत करतेस का. मग कोल्हीन म्हणते की सिंह महाराज, माझे हात तर खूप खराब आहे आणि मी तुमच्या तोंडात जर का हात टाकला तर माझे हात अजून खराब होते, म्हणून मी हात धुवून येते. तर ते तर सिंहाचे हाती लागत नाही. मग तो सिंह महाराज अजून थोडे पुढे जातात. तर अजून पुढे गेल्यावर त्यांना दिसतं अस्वल. तर मग सिंह महाराज म्हणतात की अरे अस्वल दादा, घाबरू नकोस, मी काही तुझा शिकार करणार नाही. माझ्या सकाळपासून मी तेव्हा शिकार शोधत होतो तेव्हा एक हड्डी माझ्या घशात अडकली, म्हणून तू ते काढून टाकतोस का. पण एक अस्वल म्हणतो की तुला तुझी चुकीची शिक्षा मिळते, चांगलं आहे. म्हणून अस्वल पण मदत करत नाही. मग शेवटी त्याला दिसतं हत्ती. मग हत्तीला तो म्हणतो की हत्तीला तर माझ्या घशानं हड्डी फसली आणि ते खूप दुखते, म्हणून तू काढून देतोस का. तर मग हत्तीला असते सून. तर हत्ती आपल्या सूनचे हड्डीला बाहेर काढतो आणि बाजूला टाकतो. मग सिंहाला थोडं बरं वाटतं. पण तो सिंह असणं मांसाहारी पण तर सिंह महाराज म्हणतात, अरे थांब. तर मग सिंह महाराज म्हणतात, बरं तर तुझा शिकार करायचा आहे. तर मग हत्तीने काय केलं, आपली जो सून आहे ना त्याने सिंहाला दूर ढकलून दूर पाठवलं आणि आपल्या घरच्या रस्त्याने निघून गेलं. आणि ना कोल्हीने मदत केली, ना अस्वलाने आणि ना हत्तीने. म्हणून सिंह उपाशी सण गेला आणि हत्तीची हुशारीमुळे त्याचे प्राण वाचले. अशी होती सिंह आणि हत्ती याची गोष्ट. बाय.